एका घनदाट जंगलात एक चपळ आणि हुशार माकड राहायचं. तो दिवसभर झाडांवर उड्या मारत खेळायचा. एक दिवस एक माणूस त्या जंगलातून जात होता. तो खूप थकलेला आणि भुकेलेला होता. माकडानं त्याला पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावरची चिंता लगेच ओळखली. माकड पटकन खाली उतरलं आणि त्याच्यासाठी गोड गोड फळं घेऊन आलं. माणसाला खूप आश्चर्य वाटलं आणि त्याने माकडाचे आभार मानले. या भेटीमुळे त्यांची घट्ट मैत्री झाली. माकडाने त्याला जवळच्या झऱ्याजवळ नेलं, जिथे त्याने पाणी पिऊन थोडा आराम केला. माणसाने माकडाला सांगितलं की तो एका दुसऱ्या गावात व्यापारासाठी जात होता, पण तो वाट चुकला. माकडाने त्याला गावापर्यंत पोहोचवण्याचं वचन दिलं. माकड पुढे आणि माणूस त्याच्या मागे असं ते चालत राहिले. माकडाने त्याला जंगलातून योग्य रस्ता दाखवला. गावाजवळ पोहोचल्यावर माणूस खूप आनंदी झाला. त्याने माकडाला आपल्या घरी घेऊन जायचा आग्रह केला. घरी पोहोचल्यावर त्याने माकडाला भरपूर फळं आणि दूध दिलं. अशा प्रकारे माकड आणि माणूस एकत्र राहू लागले आणि त्यांची मैत्री कायम राहिली. या कथेतील शिकवण: कधीही कोणाची मदत करायला मागे हटू नका, कारण मैत्री आणि प्रामाणिकपणाचे फळ नेहमीच गोड असते.